नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवीन वर्षात या पैसाच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना फायद्याचं जावो आणि मुख्य म्हणजे आर्थिक भरभराटीचं जावो या शुभेच्छा देतो. नवीन वर्षातली तुमच्यासाठीची ही सगळी वाटचाल कशी असणार आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत कोटक असेट मॅनेजमेंटच्या चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर लक्ष्मी अय्यर आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. तुमच्या दोघांचंही स्वागत. तुम्हाला दोघांना देखील हॅपी न्यू इयर आणि तुम्हाला देखील आर्थिक भरभराटीसाठी शुभेच्छा देतो मी. आणि सरत्या वर्षाबद्दल आपण गेल्या एपिसोडमध्ये बोललेलो होतो. आता फ्रेश नवीन वर्ष झालंय, पॉझिटिव्ह थॉट्स घेऊन आपण सगळे त्याच्यामध्ये पाऊल ठेवलंय. तर सगळ्यात सुरुवातीला मला मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की मार्केटमध्ये जी सिच्युएशन गेल्या वर्षी आपण बघितलेली होती, तर आता मार्केट सावरून सेन्सेक्सचा परफॉर्मन्स चांगला राहील या वर्षामध्ये, कसं बघताय तुम्ही? तेच होप आहे. देर इज ऑलवेज होप दॅट लिव्हज अलाइव्ह आमच्याप्रमाणे. पण अगदी महत्त्वाची गोष्ट हे आहे की आपल्याला ब्लास्ट फ्रॉम द पास्ट म्हणजे 2015 मध्ये जे काही घडलं होतं ते रिपीट होणार की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. तो मोस्ट इम्पॉर्टंट 1,200 बेसिस पॉईंटचे कट झाले 2015 मध्ये आणि 2016 मध्ये एक्सपेक्टेशन्स हे आहे की आणखीन 25 to 50 बेसिस पॉईंट्स आपल्याला इंटरेस्ट रेटमध्ये कट भेटणार एक्सपेक्टेशन्स वाईज. आणि जे सेन्सेक्सचे जे अर्निंग्स ग्रोथ जे होतं दॅट वॉज नॉट अप टू एक्सपेक्टेशन्स. तर आमचा हिसाब आहे, आम्हाला वाटतं की ते जे अर्निंग्स ग्रोथ तरी येणार विथ अ क्वार्टर्स लॅग दॅट विल बी बेनिफिशियल फॉर दी इक्विटी मार्केट्स. आणि जे कट्स ऑब्विसली विल बी पॉझिटिव्ह ऑल्सो फॉर द बॉन्ड मार्केट्स. नाईक सर, नवीन इन्व्हेस्टर्ससाठी तुम्ही कसं बघताय आता येणारं वर्ष? एक पॉझिटिव्हिटी घेऊन आलंय पुन्हा? ॲब्सोल्युटली. कारण गेल्या वर्षात आपण जर बघितलं की गुंतवणूक म्हणजे ऑफकोर्स भारतीय गुंतवणूकदारांनी चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली, पण मार्केट्सला जर असं आपण म्हटलं असतं की म्हणजे मार्केट्सनी कसं ना एखाद्या बॉस सारखं ऑफिसमधल्या बॉस सारखं बिहेव करत होतं की तुम्ही बॉसकडे गेलात अँड यू आस्क फॉर अ रेज की मला रेज द्या, तर तो सांगतो अरे हे बाकी आहे तुझं, ते एक बाकी आहे. तसं मार्केट्सनी गेल्या वर्षात कुठेतरी करताना बघितलं आपण की पहिल्यांदा सांगितलं की ग्रीसमधलं एक्झिट, ग्रीस कदाचित बाहेर निघून जाईल. मग नंतर फेड रेट कट म्हणजे ते सरतं झालं तर चायनामधले क्रायसिस, मग चायना क्रायसिस झाले तर मग त्याच्यानंतर सांगितलं की फेड रेट कट. मग ते नंतर सांगितलं अरे पॉलिसीज भारतामधल्या अजून कुठे झाल्या, जीएसटीचं कुठे प्रॉब्लेम. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मार्केट कुठेतरी स्ट्रॉंग असं कारण शोधत होतं वरती न जाण्याचं. आणि मला असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेम्स आता मागे पडल्यानंतर जसं मॅडमनी म्हटलं की आता अर्निंग्सकडे फोकस होईल थोड्याफार प्रमाणात. इव्हन भारतीय गुंतवणूकदार इन्व्हेस्ट करत होते, पण परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ परत कुठेतरी ह्या वर्षात सुरू होईल अशी आपण आशा बाळगूया. आणि आय थिंक त्या म्हणजे कितीही झालं आपण म्हटलं ना तरी त्यांच्या म्हणजे FIIsच्या इन्व्हेस्टमेंट्सचा जो परिणाम मार्केट्सवरती होतो तो आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही कधी, ते कधी आपल्याला अवॉइड करता येणार नाही. सो त्यांचा इन्फ्लुअन्स खूप इम्पॉर्टंट असतो. आणि येत्या काही ह्या वर्षामध्ये मला वाटतं आपण ते कुठेतरी प्रमाणात परत चांगल्या ग्रोथकडे वळू असं मला वाटतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सचा यांनी आता उल्लेख केला. गेल्या वर्षातलं चित्र आपण गेल्या एपिसोडमध्ये डिस्कस केलं होतं. यावर्षी तुम्ही कसं पिक्चर बघताय? कारण आता बजेट पण मला वाटतं फेब्रुवारीमध्ये आपलं येऊ घातलं असेल, तर कुठेतरी फॉरेन इन्व्हेस्टर्स वेटिंग गेम खेळताना दिसतील आपल्याला का चांगला रिस्पॉन्ड करतील? काय वाटतं तुम्हाला? गेल्या वर्षी तुम्ही बघितलं की 2015 मध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सचं जे इन्व्हेस्टमेंट होतं इंडियामध्ये इक्विटीजमध्ये ते 2014 पेक्षा कमी होतं. आणि त्याचा एक मात्र कारण आहे की फेडरल रिझर्व्ह म्हणजे US सेंट्रल बँकरचा रेट डिसिजन इम्पेंडिंग होता आणि दॅट इज नाऊ बिहाइंड द वे. 2015 मध्ये आम्ही बघितलं की ऑलरेडी एक रेट हाईक झाला आहे आणि त्यांचं जे एक्सपेक्टेशन आहे की कमीत कमी ॲटलिस्ट 2 रेट हाईक होणार 2016 मध्ये. आणि दॅट इज वन अनसर्टन्टी आउट ऑफ द वे. मग सेकंड जे अनसर्टन्टी होता इंडियामध्ये ते पॉलिटिकल सिनारिओ बद्दल होता, लोकसभा इलेक्शन्स आणि काय इम्पॅक्ट होणार राज्यसभामध्ये. आणि लगेच ते पण रिफॉर्म्स जसं आपल्याला विजिबल आहे त्याच्याप्रमाणे ते पण ग्रॅज्युअली इट इज गेटिंग आउट ऑफ द विंडो. तर इम्पॉर्टंट थिंग फॉरेन इन्व्हेस्टर्ससाठी आता अर्निंग्स ग्रोथ पोटेन्शियल इंडियामध्ये किती दिसतं. आणि व्हेरी इम्पॉर्टंट चीज जो कहने की बात है कि
फॉरेन इन्व्हेस्टर्सचा जे ओनरशिप जे आहे इंडियामध्ये इंडियन इक्विटीज मध्ये ते लगभग 45% आहे. 45% ऑफ द मार्केट कॅपिटलायझेशन. आणि ते आम्हाला वाटतं की इट विल फर्दर दिस इयर इन 2016. नाईक सर, तुमच्याकडे येतो. व्याजदराबद्दल थोडंसं आपण डिस्कस करूया. आपण पाहिलेलं होतं गेल्या वर्षात काय सिच्युएशन होती, यावर्षी कसं बघताय तुम्ही व्याजदर? आपण व्याजदर म्हणजे गेल्या वर्षी आपण बघितलं की व्याजदर फार मोठ्या प्रमाणावर कमी होताना फर्स्ट टाइम बघितलं. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की इतकी वर्ष आपण 9% म्हणजे मला गुंतवणूकदार म्हणतात की मला 9% मिळत होते व्याज, आणि आता मला सडनली 7.75 किंवा 8%हून कमी मिळत आहेत. पण एक लक्षात ठेवलंय, त्या काळामध्ये आपण रिअल रेट ऑफ रिटर्न ज्याला म्हणतो की महागाईचा म्हणजे रिअल रेट ऑफ रिटर्न कसं असतो की तुम्हाला जे मिळणार इंटरेस्ट रेट वजा इन्फ्लेशन, तर तो रिअल रेट ऑफ रिटर्न गेली काही वर्ष 2014 पर्यंत तो निगेटिव्ह मध्ये होता. फॉर द फर्स्ट टाइम आपण बघितलं की व्याजदर कमी झाले, पण इन्फ्लेशन त्याहून जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळे व्याजदर खालती आले होते. तर तुमचं रिअल रेट ऑफ रिटर्न वॉज पॉझिटिव्ह फॉर 2015. सो गोईंग फॉरवर्ड मला वाटतं व्याजदर साधारणतः फ्लॅट किंवा, आणि मॅडम त्याच्यावरती खूप चांगल्या रीतीने कमेंट करू शकतील की कसे राहतील बँकांचे व्याजदर ते. पण मला असं वाटतं की चढ्या व्याजदराची अपेक्षा करणं थोडंसं चुकीचं राहील. बट आय थिंक इट इज हर एक्सपर्टीज. सो निश्चित त्यांच्याकडनं आपण याचं उत्तर घेणार आहोत. पण पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक इकडे आपण करणार आहोत या एपिसोडमध्ये, आणि लगेच परत येणार आहोत ब्रेक नंतर अय्यर मॅडमकडनं या सगळ्या संदर्भात. आणि त्यासोबतच आणखी काही गुंतवणुकीचे नवे ऑप्शन्स, नवीन वर्ष आहे त्याच्यामुळे नवे ऑप्शन्स काही आपल्या समोर येऊ शकतात का, कसा राहील ग्राहकांचा त्याकडे कल, गुंतवणूकदारांचा कल कसा राहील. एक छोटासा ब्रेक नंतर हे सगळं काही पाहत राहील BP माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 2016चं स्वागत आपण केलेलं आहे, आणि आता आर्थिक वर्ष नेमकं कसं असणार आहे, इकडून पुढचं कॅलेंडर वर्ष मी म्हणतोय ते नेमकं कसं असणार आहे आर्थिक दृष्ट्या ते आपण आता बघत आहोत. आणि गुंतवणूकदारांसाठी कशी सिच्युएशन आहे, खास करून व्याजदराबद्दल आपण बोलत होतो. तुम्ही कसं बघताय या वर्षातल्या इंटरेस्टच्या सिच्युएशनकडे, आणि काय नेमकं ऑप्शन्स गुंतवणूकदार सिलेक्ट करू शकतात मग? जसं मी तुम्हाला सांगितलं 2015 मध्ये 125 बेसिसचा रेट कट झाला. दॅट वॉज ऑन द बॅक ऑफ लोअरिंग इन्फ्लेशन. बरोबर. आणि एकदम इम्पॉर्टंट वस्तू आहे की 2017 मार्च 2017चा टार्गेट ठेवला आहे RBIने 5%चा CPI म्हणजे रिटेल इन्फ्लेशन टार्गेट. आम्हाला वाटतं की ॲज वी प्रोग्रेस टुवर्ड्स 2016 क्लॅरिटी भेटणार की ते टार्गेट इज डुएबल की इट इज इम्पॉसिबल. आणि ते जर वाटतं की डुएबल आहे, आम्हाला वाटतं की इथनं ॲटलिस्ट 25 to 50 बेसिस कट इन इंटरेस्ट रेट्स आपल्याला भेटणार. म्हणजे जे तुमचा फिक्स डिपॉझिट रेट आहे ते इथनं स्टेबल राहणार किंवा इट विल कम डाऊन. आणि इन दॅट सिनारिओ आम्हाला वाटतं की जे फिक्स्ड इन्कम स्ट्रॅटेजीज आहे दॅट विल डू एक्स्ट्रीमली वेल इन अ लोअरिंग इंटरेस्ट रेट सिनारिओ. म्हणजे जे आपल्या गुंतवणूकदार आहे त्यांना इक्विटी तर ऑब्व्हियसली लोअरिंग इंटरेस्ट रेटमध्ये चांगलं परफॉर्म करणार, पण लोअरिंग इंटरेस्ट रेट सिनारिओ किंवा स्टेबल इंटरेस्ट रेट सिनारिओमध्ये फिक्स्ड इन्कम जे ड्युरेशन प्रोडक्ट्स आहे ते एकदम चांगलं परफॉर्म करण्याची एक्सपेक्टेशन आहे. अच्छा, पण मग त्याच्यामध्ये आणखी काही वेगळे ऑप्शन्स गुंतवणूकदार यावेळी सिलेक्ट करू शकतात? नवीन वर्षामध्ये काही नवीन ऑप्शन त्यांच्यासमोर असू शकतात त्याच्यामध्ये? नवीन ऑप्शन्स असं काही नाही, पण फिक्स्ड इन्कम मध्ये एक ब्युटी आहे की इट ऑफर्स सोल्युशन्स अक्रॉस इंटरेस्ट रेट सायकल. म्हणजे इंटरेस्ट रेट्स इथनं वाढता होईल तर तुमच्यासाठी एक प्रोडक्ट आहे लिक्विड किंवा अल्ट्रा शॉर्ट टर्म कॅटेगरी प्रोडक्ट्स. आणि हे जे सिनारिओ आहे वेर वी आर एक्सपेक्टिंग की इंटरेस्ट रेट्स इथनं खाली येणार ओव्हर द नेक्स्ट 12 to 18 months, त्या कॅटेगरी म्हणजे बॉन्ड शॉर्ट टर्म कॅटेगरी किंवा बॉन्ड फंड किंवा गिल्ड फंड. हे जे कॅटेगरी आहे, आणखी एक कॅटेगरी आहे अक्रुवल फंड्स. अक्रुवल फंड्स म्हणजे ते हाय यील्ड इन्व्हेस्टमेंट्समध्ये ते गुंतवणूक करतात. आणि ते एक्झॅक्टली तुम्हाला एक उदाहरण पेक्षा ते सिमिलर टू फिक्स्ड डिपॉझिट्स, एक्झॅक्टली कम्पेरेबल नाही, पण इट इज टू गिव्ह यू द क्लोजेस्ट एक्झाम्पल. हे इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज ते लोक बघू शकतात. अच्छा, नाही सर, तुम्हाला काय वाटतं? हां, राईट. लाईक शी सेड की बॉन्ड आणि गिल्ड फंडमध्ये ह्या वर्षीचं फ्लेवर राहू शकतात कम्पेअर्ड टू इवन म्हणजे अक्रुवल प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो की गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर फंड मॅनेजर किंवा फंड मॅनेजरची अपेक्षा अशी असते की
जे गुंतवणूकदार 18 महिने ते 24 महिनेहून जास्त, कधी कधी 3 वर्षापर्यंत ते होरायझन घेऊन येत असतील. आता तर टॅक्सेशनमुळे इन्कम फंड्स कुठल्याही प्रकारचे असतील तरी त्यांना 3 वर्ष राहणं आवश्यक आहे. पण जे म्हणजे व्याजदर खालती जावत का वरती जावत त्यांना त्यांचा फरक नसतो, त्यांनी अक्रूवल फंड निवडावा. पण सध्याच्या याच्यामध्ये जसं त्यांनी म्हटलं की जर व्याजदर अजून खालती जाणार असतील, इन्फ्लेशन असंच राहणार असेल तर ड्युरेशन स्ट्रॅटेजी म्हणजे ज्याच्यामध्ये बॉन्ड फंड्स किंवा गिल्ड फंडचा गुंतवणूकदार विचार करू शकतात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यामध्ये थोडीशी व्हॉलॅटिलिटी नेहमी राहते. ती व्हॉलॅटिलिटी डायजेस्ट करण्याची क्षमता ठेवली पाहिजे, गुंतवणूक तयारी ठेवली पाहिजे गुंतवणूकदारांनी. थोडंसं पेशन्स मला वाटतं ठेवणं फार गरजेचं आहे आता यावर्षी देखील. पुढे जाताना आपण जर रिअल इस्टेटचा विचार केला तर गेल्या वर्षी आपण बघितलेलं होतं कशी स्थिती होती की मुबलक प्रमाणात फ्लॅट्स अवेलेबल होते, त्याच्यामुळे जागांचे दर देखील कुठेतरी वर खाली होते. पण सामान्य जे कॉमन मॅन जो आहे त्याच्या आवाक्यात ते दर तरी पण नव्हते. तर मला वाटतं या वर्षामध्ये कशी सिच्युएशन राहील रिअल इस्टेट, हाऊ डू यू सी? तुम्ही रिअल इस्टेटचा सिनारिओ वर्ल्ड ओव्हर बघितला तुम्हाला कळणार की चायना किंवा ऑस्ट्रेलिया की काही इंडिया दे आर इन्क्रिमेंटली गेटिंग कन्वर्टेड टू गोस्ट टाउन्स. म्हणजे सप्लाय इज मोर दॅन डिमांड. आणि आम्हाला हे वाटतं की सो लॉंग ॲज दॅट डिमांड पिक्सअप आपल्याला काही पेस काही दिसत नाही की एकदम बॉसिफरस डिमांड असणार रिअल इस्टेटमध्ये. आम्हाला वाटतं की रिअल इस्टेट प्राइसेस विल ब्रॉडली रिमेन फ्लॅट टू डिप्रेस्ड. 2015 मध्ये पण आम्ही बघितलं की रिअल इस्टेट प्राइसेस पॉकेट्स ऑफ इंडिया म्हणजे सिलेक्टिव्हली नॉर्दर्न इंडिया, सिलेक्टिव्हली सदर्न इंडिया आणि मुंबईमध्ये पण आपण बघितलं की डिप्रेस्ड होता. असं काही ह्यूज डिमांड नव्हता. आम्हाला वाटतं की इंटरेस्ट रेट्स एक मात्र कॅटेगरी आहे, पण ओव्हरऑल जे इन्व्हेंटरी आपल्याला इट सो लॉंग एज इट डझंट गेट टेकन आउट कम्प्लिटली आम्हाला वाटतं नाही की रिअल इस्टेट इथनं विल राईज अप व्हेरी ड्रामॅटिकली. नाईक सर, तुम्हाला काय वाटतं? नाही, ॲब्सोल्युटली. म्हणजे मी जास्त अग्री करू शकत नाही. फक्त आता काय झालं की गेल्या 3-4 वर्षामध्ये रेसिडेन्शियलमध्ये खूप फार मोठ्या प्रमाणावरती सप्लाय आला किंवा अंडर कन्स्ट्रक्शन आहे, जो आता सप्लाय अजूनही येत राहील. म्हणजे अजूनही प्रोजेक्ट कम्प्लीट होत राहतील आणि अजूनही तो सप्लाय मार्केटमध्ये येत राहील. पण रिअल इस्टेटमध्ये ओढा राहील म्हणजे काय वाटतं तुम्हाला? इन्व्हेस्टर्स जातील का रिअल इस्टेटसाठी? जो ऍक्च्युअल युजर आहे त्याला ऑप्शन राहणार नाही. आणि काही काही लोकांची ॲस्पिरेशन लेवल आजही आहेत की ज्यांची जो 1 BHK मध्ये राहतो त्याला 2 BHK मध्ये जाण्याचे. सो हे ॲस्पिरेशनल परचेसेस होत राहतील. पण जे आणि मी नेहमी सांगत आलो की मी जर 4 गुंतवणूकदारांना 4 इन्व्हेस्टर्सना भेटलो तर त्यांच्यापैकी 5 जणांकडे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटसाठी एक्स्ट्रा असायची. सो हा सिनारिओ आता राहणार नाहीये त्या काळामध्ये. सो कारण एव्हरीबडी हॅज बॉट. सो कोण विकत बायर कोण कुठे राहणार आहेत? हे इन्व्हेस्टर्सचे. सो हा एक इश्यू नक्कीच राहील येत्या काळामध्ये असं वाटतं. आणि ही एक चांगली संधी देखील आहे. ज्यांनी घर घेतलं नसेल त्यांना येत्या काळात चांगली संधी मिळू शकेल. सो वाइंड अप करताना आपण नवीन वर्षाचा पहिला एपिसोड तुम्ही कसं बघता? इन्व्हेस्टर्ससाठी एक जसं आपण सुरुवात केली होती एक पॉझिटिव्हिटी आहे, तसेच वर्षभर राहील पॉझिटिव्हिटी? आय थिंक पॉझिटिव्हिटी इज इन द माइंड. तुम्हाला वाटतं की मार्केट्समध्ये पोटेन्शियल आहे आणि आम्हाला वाटतं की इंडिया इज वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन्स इन द वर्ल्ड. आमचा जे GDP ग्रोथ आहे इट इज वन ऑफ द हायेस्ट इन द वर्ल्ड. आम्ही चायनाला पण ओव्हरटेक केला आहे. तर इन्व्हेस्टमेंट विथ अ लॉंगर होरायझन आणि तुम्ही व्होलेटिलिटीला बघून इन्व्हेस्ट करणार. तुम्ही रिअल इस्टेटचा रोजचा नॅव बघता का? तुम्ही सोन्याचा रोजचा प्राइस बघता का? नाही ना. मग गुंतवणूक करता आधी तुम्ही बॉन्ड फंड्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्स कुठेही तुम्ही गुंतवणूक करणार, तुम्ही रोजचा भाव बघणार ना, तुम्हाला काही पीस ऑफ माइंड न होणार. तो म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टे इन्व्हेस्टेड, स्टे काम, स्टे पेशंट अँड 2016 विल बी रिवॉर्डिंग. नाईक सर, वाइंड अप करताना अगदी 3 मुद्दे जे मॅडमनी पण खरं म्हणजे खूप सोप्या शब्दात सांगितले, पण 3 मुद्दे असे की जे वर्षभरात लक्षात ठेवले पाहिजे. आय थिंक 2015च्या सुरुवातीला सगळ्यांकडे खूप करेज होतं, पण सगळ्यांनी एवढं माइंड अप्लाय नाही केलं गुंतवणूक करताना. मला वाटतं ह्या वेळेला असं आहे की करेज कमी आहे थोडंसं, कारण गेल्या वर्षभराचा इन्व्हेस्टर्सही होता. पण जेव्हा जेव्हा करेज कमी असतं तेव्हा तेव्हा रिटर्न्स जास्त बनवू शकतात. सो माझा असा कॉल आहे की येत्या वर्षामध्ये कुठेही तुम्ही गुंतवणूक केली, बारिंग रिअल इस्टेट आणि सोनं, तर कदाचित सोनं देखील कमबॅक करू शकेल. पण कुठेही तुम्ही गुंतवणूक करा, बॉन्ड्स असेल, इक्विटी असेल, तुम्हाला पैसे बनवणं फार सोपं असेल कम्पेअर्ड टू 2015 असं मला वाटतं. वा,
तर आपल्या दोन्ही गेस्टनी आज पुन्हा एकदा एक नवीन पॉझिटिव्हिटी, एक नवीन होप आपल्याला दिलेली आहे. खूप खूप थँक्यू. तुम्ही इकडे दोघंही आलात आणि डिटेल अनालिसिस केलं. ते का प्रेक्षकांच्या, आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा वाढवलेल्या आहेत आपण. आणि अपेक्षा करूया की जसं या दोन्ही मान्यवरांनी सांगितलं की नवीन वर्ष देखील एक नवीन आशा, नवीन आकांक्षा, नवीन उमेद आणि तुमच्यासाठी भरपूर फायदा घेऊन येईल. आपल्या एपिसोडचं, आपल्या शोचं नाव देखील पैसा झाला मोठा आहे. सो तुमच्या खिशातला, तुमच्या बँकेतला पैसा देखील खूप असाच मोठा होत राहू दे, याच शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि पैसा झाला मोठामध्ये आत्ता नवीन एपिसोडमध्ये, नवीन वर्षाच्या आपण इकडेच थांबूया. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. पाहत राहा ABP माझा.